आपला टेस्टी असा ढोकळा तयार झालाय। बघा किती सुंदर कलर आलाय आणि खूप म्हणजे छान असं झालंय, मऊसूत असं झालंय। आणि तुम्हाला उत्तप्पा पण दाखवते जो मी बनवलाय तो। तर तिथे मी आत्यांना देते टेस्ट करण्यासाठी। आत्या एक टेस्ट करून बघा कसं झालंय। आत्यांचं एक्सप्रेशन नोट करूया। ऋत्विक तर आमचा गावी गेलाय। बघा आपला उत्तप्पा पण बघा किती सुंदर असा तयार झालाय, किती छान कलर आलाय बघा त्याला। नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे पौष्टिक असा मुगाचा ढोकळा। तुम्हाला आता माहीतच आहे, मुलांना आता सुट्ट्या पडल्यात आणि मुलांना ना आता सुट्टीमध्ये काहीतरी वेगळं वेगळं खाण्याची इच्छा असते, त्यांना काहीतरी वेगळं रोज नाश्त्याला लागतं। तर त्यासाठी आज हे ना म्हणजे खूप बेस्ट ऑप्शन आहे, आपण बनवू शकतो। तर ते जे मुगाचा आपण ढोकळा बनवणार आहे त्यासाठी लागणार मी सर्व साहित्य काढून घेतलंय। तर चला आता आपण पहिल्यांदा जाऊया किचनमध्ये। चला, पौष्टिक मुगाचा ढोकळा बनवणार आहे त्यासाठी पहिल्यांदा आपण काय करूया, इथे बघा 1 वाटी मी दही घेतलंय। तर इथे 1 वाटी दही याच्या मी टोपामध्ये घालून घेते आणि 1 वाटी दही आहे तर त्याच वाटीच्या प्रमाणाने मी इथे 1 वाटी रवा घेणार आहे। आता यामध्ये मी रवा आणि दही भिजत ठेवते। एकत्रित मिश्रण आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायचं आहे, चांगलं एकजीव होऊन येईल आणि चांगलं फुलून येईल। तर आता हे झाकून मी इथे अर्धा तास ठेवून देते। रवा आणि दही भिजेपर्यंत आपण काय करूया, इथे बघा 1 वाटी मी मूग घेतलेत। हे मूग मी सकाळी भिजत घातले होते, तर आता चांगले मस्तपैकी भिजलेत बघा, छान भिजलेत। तर आता हे मूग आपण मिक्सरला बारीक करून घेऊया। आता या मुगांमध्ये मिरच्या मी याच्यात घालते, म्हणजे आपल्याला थोडंसं तिखटपणा पण येईल, चांगलं टेस्टसाठी लागेल। यामध्ये ना आपण काय करूया, 1 चमचा मी इथे जिरं आहे, जिरं पण घालून घेणार आहे। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। अशा प्रकारे बघा मी मुगाचं वाटण करून घेतलंय। रवा आपण भिजत घातला होता दह्यामध्ये, तो पण चांगला मुरला गेलाय, भिजला गेलाय। आता हे वाटण यामध्ये आपण मिक्स करूया सर्व। इथे मी इनो घेतलाय बघा, पहा इनो एक पाकिट आहे, पण आता इथे आपली क्वांटिटी कमी आहे त्यामुळे मी पूर्ण 1 पाकिट घालणार नाही, अर्धा पाकिट घालणार आहे यामध्ये। बस इतकं अर्ध घालते, अर्ध ठेवते मी आता इथे। आणि हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला चांगलं। हे अशा प्रकारे सर्व मी इनो टाकून मी चांगलं मिक्स करून घेतलंय। आता यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया। त्यानंतर मी इथे टोप घेतला बघा, त्या टोपामध्ये मी पाणी घातले आणि टोप काळा होऊ नये यासाठी मी अर्धा लिंबू याच्यामध्ये टाकल्याने एक रिंग ठेवली आहे। तर आता हे काय करायचं, आपल्याला इथे मी प्लेट घेतली आहे, या प्लेटला आधी मी तेल लावून घेते थोडंसं। त्या प्लेटला आधी आपण सभोवती म्हणजे चिकटू नये हे सारण त्याला, त्यासाठी आपण इथे तेल लावून घ्यायचं आणि हे जे आहे ना बॅटर ते यामध्ये ओतूया। तर इतक्या प्रमाणात मी ओतून ठेवते। आता इथे आपण ना एक प्लेटमध्ये काढून घेतले सारण। यावरती आपण काय करूया, थोडासा जो आपला घरगुती लाल मसाला असतो ना तो थोडासा असा वरतून आपण घालूया। त्यानंतर थोडंसं मीठ पण आपण वरतून घालूया थोडंसं। त्यानंतर कोथिंबीर घालूया वरतून। आता ही प्लेट जी आपण आहे ना ती अशीच उचलून आपण इथे टोपामध्ये अशीच उचलते मी, आणि इथे टोपामध्ये बघा मी पाणी गरम करत ठेवलंय, तर ती प्लेट मी या टोपामध्ये ठेवते हळूच अशा प्रकारे। आता ही मी म्हणजे अशी प्लेट घेतली की ज्या टोपाच्या साहाय्याने ती म्हणजे त्या टोपामध्ये बसेल अशा प्रकारेच मी घेतले। जर तुमच्याकडे स्टीम करायचं कुकर असेल तर त्यात पण तुम्ही करू शकता, पण माझ्याकडे इडलीचा कुकर आहे तर स्टीमचा कुकर नाही आहे, तो वेगळा असा, म्हणून मी टोपामध्ये करते। आता ह्याला आपण एक झाकून ठेवूया प्लेट आणि 10 मिनटं त्याला चांगलं शिजू देऊया। शिजले का बघूया पॅटर्न। मी इथे चाकू घेतलाय, चाकू याच्या आतमध्ये असा रोवून बघायचा। हे बघा चाकूला कुठेही लागत नाहीये, म्हणजे आपलं हे जे सारण आहे ते चांगलं शिजलं गेले बघा। चांगलं थंड झालंय बघा, एकदम गार झालंय। तर ह्याला आपण छोटे पीसेस असे कट करून घेऊया।
हे बघा छोटे छोटे असे चौकोनी स्क्वेअरमध्ये हे पीसेस करून घेतले. तुम्हाला एक दाखवते पीस काढून. हा पीस काढून बघूया आपण. बघा बघा किती मस्तपैकी असा आपला मूग डाळीचा पौष्टिक असा ढोकळा तयार झाला आहे. जो ढोकळा आपण तयार केला होता तो असा मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे. बघा किती सॉफ्ट असा झाला आहे, स्पंची अँड सॉफ्ट असा आहे. तर आता आपण काय करूया, इथे बघा मी कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलं आहे. तर आता या तेलामध्ये आपण तेल तापलं गेलं चांगलं. तेलामध्ये मोहरी घालूया आधी, त्यानंतर जिरं घालूया, थोडासा कढीपत्ता घालायचा, घरगुती लाल मसाला मी 1 चमचा याच्यात घालते. त्यानंतर थोडंसं मीठ घालूया आपण याच्यात. आणि नंतर हे जे आपलं आहे पूर्ण ढोकळा तो यात घालूया. थोडी हळद घालूया आपण. आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया आपण. अशा प्रकारे बघा मी सर्व मिक्स करून घेतलं आहे. तर हा एक मुलांच्या डब्यासाठी बघा किती सुंदर असा टेस्टी असा ढोकळा आपला तयार झाला आहे. आणि खूप पौष्टिक असा आहे. मुलांना म्हणजे मुलांसाठी तर खूप छान आहे. आणि एरवी पण आता मुलांना सुट्ट्या पडल्यात, मुलांची छोटी छोटी भूक असते, त्यांना वेगळं वेगळं काहीतरी खाण्याची इच्छा असते. त्यावेळेला पण आपण त्यांना नाश्त्याला अशा प्रकारे करून देऊ शकतो. एवढं जरी त्यांनी खाल्लं तर त्यांच्यासाठी ते म्हणजे खूप पौष्टिक आहे. म्हणजे 1-2 चपाती खाल्ल्यासारखं इतकं पौष्टिक असं ते आहे मुलांसाठी. तर आता हे आपण एक 5 मिनटं याला झाकून ठेवते मी, जेणे ते चांगलं तेलामध्ये मुरून ढोकळा तयार झाला आहे. बघा किती सुंदर कलर आला आहे आणि खूप म्हणजे छान असं झालं आहे, मऊसूत असं झालं आहे. तर तिथे मी आत्यांना देते टेस्ट करण्यासाठी. आत्या एक टेस्ट करून बघा कसं झालं आहे. आत्यांचं एक्सप्रेशन नोट करूया. ऋत्विक तर आमचा गावी गेला आहे. ढोकळा तर दाखवला, आता उरलेल्या सारांचा मी तुम्हाला उत्तप्पा करून दाखवते. तर इथे बघा मी पॅन गरम करत ठेवला आहे. आता ह्या पॅनला आपण काय करूया, तेल लावून घेऊया. मी कांद्याच्या ह्याने असं तेल लावून घेते जेणेकरून सगळीकडे तेल लागेल त्याला. आपलं चांगलं तापला गेलं आहे. आता त्याच्यामध्ये हे सारण आपण घालून घेऊया. आणि यावरती आपण काय करूया, बारीक चिरलेला कांदा आहे, इथे मी बारीक कांदा चिरून घेतला आहे, तो असा वरतून मी घालून घेते. म्हणजे अनियन उत्तप्पा आपण खाल्ला असेल तशा प्रकारे टेस्टी असा आपला उत्तप्पा तयार होईल. मुलांसाठी हे पण एक सुंदर असं ऑप्शन आहे डब्यासाठी, किंवा त्यांना असं म्हणजे छोटी छोटी भूक भागवण्यासाठी झटपट होण्यासारखं आहे हे पण. आता यावरती आपण थोडासा लाल मसाला घालून घेऊया. या साईडला इथे आपला जो उत्तप्पा होता तो पण शिजत ठेवला होता. आता आपण चेक करूया. मी एक पलटी मारली होती त्याला. बघा हा उत्तप्पा पण एक आपला मस्तपैकी मुलांसाठी टेस्टी असा तयार झाला आहे. बघा आपला उत्तप्पा पण बघा किती सुंदर असा तयार झाला आहे, किती छान कलर आला आहे बघा त्याला. आणि दोन्ही बाजूने मस्तपैकी असा भाजला गेला आहे बघा. तर मुलांसाठी हे बघा किती नाश्त्यासाठी किती सुंदर असं ऑप्शन आहे आणि खूप पौष्टिक आहे. बघा किती सॉफ्ट असं झालं आहे, सॉफ्ट झालं एकदम. जरी तुम्ही कधी पण एनी टाईम मुलांना टिफिनला पण देऊ शकता. आता मुलांना सुट्ट्या पडल्यात, मुलांना म्हणजे भूक लागत राहते, मध्ये मध्ये काहीतरी वेगळं वेगळं लागतं, त्यावेळेला पण तुम्ही मुलांना हे सुंदर असं आपण बनवून देऊ शकतो. पौष्टिक असा उत्तप्पा आणि पौष्टिक असा मुगाचा ढोकळा. आता तुम्ही रेसिपी पाहिली आपली की पौष्टिक असा मुगाचा ढोकळा आणि मुगाचा उत्तप्पा आपण तयार केला आणि खूप पौष्टिक आहे मुलांसाठी आणि खूप टेस्टी असा बनतो. सो तुम्हाला ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.